नमस्कार, माझं नाव संयम देशमाने आणि मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये. द बेस्ट ऑनलाईन, द बेस्ट ऑफलाईन क्लासेस अकॅडमी इन महाराष्ट्र. जर तुम्हाला ऑनलाईन क्लास लावायचे असेल तर मी आता वापस सांगतोय, माझ्या ऑनलाईन क्लासेस सुरू होत आहेत काही दिवसामध्ये. लगेच ॲडमिशन करून घ्या आणि सीट्स इतक्या लवकर फुल होतात आणि आम्हाला कमी विद्यार्थी पाहिजे, जास्त विद्यार्थी पाहिजे नाही. हे जे मी रीडिंग रायटिंगचे क्लास घेतो हे ऑनलाईन नाही आहेत. जर तुम्हाला रीडिंग रायटिंग येत असेल, जर बोलायला शिकायचं असेल बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत, तर त्याचे क्लासेस आपले आहेत. ठीक आहे, बोलण्याचे क्लासेस आहेत, लिहायचे वाचायचे क्लासेस तुम्हाला नाही आहे, तर तुम्हाला हेच करावं लागेल. हे बुक परचेस करून घ्या. बुक कसं परचेस करायचं तुम्हाला सांगितलं आहे. दिलेल्या नंबर कॉन्टॅक्ट करा. 1200 रुपयाचं बुक आहे. तुम्हाला आम्ही सगळी माहिती पाठवून देऊ त्या व्हॉट्सअप नंबरवर, ज्यावर तुम्ही मेसेज केला आम्हाला, म्हणजे याच नंबरवर मेसेज करा आम्हाला, आम्ही तुम्हाला इन्फॉर्मेशन पाठवून देऊ. तुम्हाला QR पाठवून देऊ, त्याच्यावर तुम्हाला पेमेंट करायचं आणि 7 दिवसाच्या आतमध्ये सगळं पुस्तक तुमच्या घरी राहील. कारण इतके इफेक्टिव्ह पुस्तक आहे. लिटरली मला कमेंट्स येत आहेत, मला मेसेजेस येत आहेत व्हॉट्सअपवर की सर खूप जबरदस्त, खूप विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत पुस्तकं घेतली आणि आम्ही सक्सेसफुली पाठवले सुद्धा आहेत. तुम्हाला 7 दिवस तर लागतातच पुस्तक घरी यायला, सो टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. गॅरंटी नाही आलं तर मला सांगा, मी तुमच्या घरी पुस्तक द्यायला येईल. तर चहा पाण्याची व्यवस्था करसाल फक्त. ठीक आहे, जस्ट किडिंग. एनिवेज, आत्तापर्यंत आपण रीडिंग रायटिंगचे 10 दिवस कंप्लीट केलेले आहेत. कसं असतं ना, स्टार्टिंगला तुम्हाला थोडं हार्ड वाटेल, समजत नाही असं वाटेल, पण एक व्हिडिओ तुम्हाला कमीत कमी 2दा किंवा 3दा बघायचा. ट्रस्ट मी का म्हणतोय, कारण जितक्या या गोष्टी डोक्यामध्ये जाईल, नाही समजलं नका समजू द्या, पण डोळ्यासमोरून जाऊ द्या. जे या ठिकाणी मी तुम्हाला वेगवेगळे 100 प्रकारचे, म्हणजे मी विश्वास करा, हे जे बुक आहे या बुकमध्ये मी 3,500 प्लस नवीन शब्द मी त्याच्यामध्ये दिलेले आहेत. म्हणजे विचार करा, जर इतके शब्द तुमच्या डोळ्यासमोरून जातील तर तुम्ही का बोलायला वाचायला शिकणार नाही यार? बिलकुल 100% शिकसाल. सो टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. फक्त जशी प्रॅक्टिस मी सांगतोय तशी प्रॅक्टिस तुम्हाला कंटिन्यू करायची आहे. आज आहे आपला डे नंबर 11 आणि या डे नंबर 11मध्ये आज रीडिंग रूल आपण 9 ते 16 बघणार आहोत. रीडिंग रूल समजा, त्याच्या अकॉर्डिंग जे वर्ड्स आहेत ते सुद्धा मी दिलेले आहेत. वर्ड्स डायरेक्ट नाही वाचता आले तर त्याचं मराठी सुद्धा मी या ठिकाणी दिलेलं आहे. सो यू रिअली डोंट नीड टू वरी अबाउट इट. ठीक आहे ना. जर नाही वाचता आलं, पहिले तर झाकायचं. रूल समजवलाय, त्या रूलच्या कसं आहे ना, एक रूल तुम्हाला समजून सांगितला, व्हिडिओ पॉज करा आणि त्या रूलवर पहिले काम करा. ठीक आहे, तर त्या रूलवर पहिले काम करा, पहिले वाचा ते शब्द. नाही आले, आता तुम्हाला हे झाकायचे, हे जे मराठी ना हे झाकायचं. ठीक आहे, नाही आले तुम्हाला तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही, तेवढं मोडा, तेवढं पुसा, वाचा, वापस वाचा की भाई हा शब्द मला आला नाही, याचं काय मराठीमध्ये फ्लिप आहे, फ्लिप, याला फ्लिप म्हणतात. तर हा शब्द तुम्हाला कमीत कमी 2दा किंवा कमीत कमी 10दा तरी तोंडातून काढायचा आहे. फ्लिप 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 फ्लिप. म्हणजे तुम्ही 1,00,000 पेक्षा वेळेस तुम्ही प्रॅक्टिस करसाल जर एक शब्द जर तुम्ही 10दा करसाल तर. मी खरं सांगतोय, जर अशी मी सांगतोय तेवढं करा, बाकी एवढं करसाल ना तर तुम्ही लिहायला वाचायला शिकसाल, नो मॅटर काय तुमची एज आहे. ठीक आहे ना. तुम्ही 5वीमध्ये असो, तुम्ही तुमचं वय 5 वर्ष असो, फक्त 5 वर्षाच्या वय ज्यांचं आहे त्यांना रिक्वेस्ट आहे माझी की तुम्ही आई वडिलांना घेऊन बसा. ते म्हणजे इमॅजिन करा, जर मी तुम्हाला म्हटलं की भाई तुमच्या या बुकमध्ये 3,000 प्लस वर्ड्स आहेत आणि तुम्ही प्रत्येक शब्द 10 वेळेस जरी वाचताय ना, तर इमॅजिन करा तुम्ही 30,000 वेळेस तुमची रीडिंग प्रॅक्टिस होते. किती वेळेस? 30,000 वेळेस. इट्स नॉट अ जोक. मग गॅरंटी घेऊन सांगतो की तुम्ही रीडिंग रायटिंग करसाल. हे पुस्तक त्याच्यामुळेच इफेक्टिव्ह आहे म्हणतो मी, मागून घ्या म्हणतोय. अजून पण वेळ गेलेली नाही आहे, स्टॉक संपला तर तुम्हाला वेट करावा लागेल. सो अजून स्टॉक आहे अवेलेबल, मागून घ्या लवकर पटापट. एनिवेज, ठीक आहे. तर आज आपण रीडिंग रूल 9 ते 14 पासून बघतोय. 9वा रूल तुम्ही बघा, जर अजूनपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब केलं नाही तर लाईक शेअर करून घ्या. ठीक आहे. रीडिंग रूल नंबर 9 बघा काय म्हणतोय. शॉर्ट आहे. आतापर्यंत जे आहे आपण वेगवेगळे वॉवेल्स आहेत, या वॉवेल्सचा आपण ब्लेंड बघितलं किंवा यांचा रूलमध्ये कशा प्रकारे रीडिंग होते हे आपण बघितलं. आज अजून 9वा रूल काय सांगतो की शॉर्ट एल. जसं आपण शॉर्ट आर बघितलं होतं ना, म्हणजे BR CR PR MR. ठीक आहे, हे जे शॉर्ट आर आपण बघितलं होतं, सेम लाईक दॅट या ठिकाणी शॉर्ट एल बघत आहोत. ठीक आहे. शॉर्टेड म्हणजे काय? कोणत्याही कॉन्सोनंट नंतर एल येणं, तर ते क्ल. सी एल सेज ल आणि कॉन्सोनंटचा साऊंड तुम्हाला माहिती आहे. आता एक्झाम्पल P आणि L आहे, एक्सक्यूज मी, फॉर एक्झाम्पल P आणि L आहे, तर या ठिकाणी बघा Pचा काय साऊंड आहे? प अर्धा, पूर्ण नाही अर्धा, आणि Lचा ल. तर प अर्धा आणि ल काय झालं? प्ल. पल नाही, प्ल
पूर्ण एल असेल किंवा पूर्ण पी असेल, फक्त पी असेल तर ते प झालं. पण पीच्या नंतर जर का एखादा वापस कॉन्सोनंट आला तर तो पहिला शब्द हा ब्लेंड किंवा पहिला शब्द हा लंगडा किंवा अर्धा उच्चार करावा लागतो. या ठिकाणी पहिला शब्द आहे पी, त्याच्यानंतर एल आहे. पीला कसं उच्चार करणार? प नाही, प. आणि ल हे एल पूर्ण आहे तर एल ला ल, तर प्ल झाला. तुम्ही फास्ट बोलून बघा, प्ल 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 झालं, प्ल. तर प्ल उच्चार तुमचा या ठिकाणी येतोय. ठीक आहे. तर शॉर्ट बेंड जर का बघा, सीएल असेल तर क्ल झालं, पीएल असेल तर प्ल झालं, एफएल असेल तर फ्ल झालं, आणि त्याच्यानंतर कॉन्सोनंट ऍड होत आहेत. उदाहरणार्थ सीएल आहे, तर सीएलच्या नंतर जर का ए आलं तर ते क्ल झालं, क्लॅ झालं. ठीक आहे. एफ सीएल आहे, नंतर सीएलच्या नंतर आय आलं तर ते क्ली झालं. समजलं. सीएलच्या नंतर ओ असेल तर ते क्लो झालं, सीएलच्या नंतर यू असेल तर ते क्लू झालं, सीएलच्या नंतर ओ ए ई असेल तर क्ले झालं. अशा प्रकारे तुम्हाला हे नीट वाचायचं आहे. सीएल आय पी काय झालं? क्लिप. सीएलओ सी के, सीएलओ झालं क्लॉ, सी के झालं क, क्लॉक. फ्लॅग, फ्लिप, ब्लॅक. ठीक आहे. या ठिकाणी बघा ब्लॉक असे वर्ड तुम्हाला वाचायचे आहेत. मी वापस तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की हे जे आहेत ना, हे मराठीमध्ये झाकून ठेवा पेननं, किंवा कशा पेननं नाही, कशा चपटा काहीतरी गोष्ट झाकून ठेवा तेवढं मराठी. ठीक आहे. कारण तुम्हाला मराठीच्या विदाऊट वाचायचं आहे. मराठी समोर दिसलं तुमचे डोळे बरोबर मराठीकडे जातील. तर मराठीकडे जायचं नाही आहे तुम्हाला. पहिले इंग्लिश वाचा, नाही समजलं तर मग मराठी बघा ना, काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. एक्सक्यूज मी, माईक सुरू आहे. ओके. ठीक आहे. रीडिंग रूल नंबर 10 बघा, की जर ए आणि ई असेल, बघा ए आणि ई म्हणजे काय? जर ए असेल, जर ए असेल, ओके, आणि मधात कोणताही कॉन्सोनंट आणि मग ई असेल, उदाहरणार्थ जसं एल घेतला आपण आणि इथं कोणताही कॉन्सोनंट आणि इथं के घेतलं. ठीक आहे. ठीक आहे. तर याचा उच्चार कसा होतो? याचा उच्चार ए होतो. ए ए ए ए ए ए, जसं लेक. समजलं. बघा या ठिकाणी टी ए, बघा इथं ए आहे आणि ई आहे. बघा आता हा शब्द आहे तुमच्यासमोर MAKE, बरोबर. या ठिकाणी एम जे आहे, एक्सक्यूज मी, ठीक आहे, या ठिकाणी एम, ठीक आहे, हे झालं कॉन्सोनंट. ए आणि ई याच्या मधामध्ये एक के आला तर कसं वाचणार? मेक, मेक, टेक, केम, गेम. ठीक आहे. गेट, लेट. समजलं. कोणतेही असे वर्ड असो. बुक तुमच्या घरी आल्यावर जे आम्ही तुम्हाला प्रॅक्टिस PDF पाठवू, आम्हाला मागायची सर प्रॅक्टिस PDF द्या, बुक आमच्या घरी आज आली आहे, आम्ही तुम्हाला प्रॅक्टिस PDF पाठवून देऊ. त्याच्यामध्ये अजून 100 शब्द आहेत, ते अजून वाचा. फक्त बुकवर डिपेंड राहायचं नाही, बुकच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. समजलं. ए आणि ई च्या मधात जर का कॉन्सोनंट आलं तर कसं वाचायचं शिकवलं. रीडिंग रूल नंबर 11 बघा, शॉर्ट एस असेल, शॉर्ट एस, उदाहरणार्थ बघा या ठिकाणी SL, बघा शॉर्ट एस म्हणजे काय? हा एस आहे. ठीक आहे. एस आहे. त्याच्यानंतर जर का कोणताही SN असेल, SL असेल, ठीक आहे, SP असेल, तर या ठिकाणी एक गोष्ट कॉमन आहे, एस. याला शॉर्ट एस आपण म्हणूया. मग कसं वाचणार? SN असेल तर स्न, बघितलं होतं आपण. SL असेल तर स्ल, SP असेल तर स्प. ठीक आहे. बघा आता SLE स्ले, SLI स्ली, SLA स्ले, SLA स्नॅ. ठीक आहे. बघा स्लेड, स्लीप, स्नेक, स्नॅप. समजलं. अशी रीडिंग करा. रूल नंबर 12 बघा, CH असेल तर च होतं, WH असेल तर ह होतं, आणि TCH असेल तर च च च असा उच्चार होतो. च असा उच्चार होतो. ठीक आहे. बघा फॉर एक्झाम्पल WH असेल तर व्ही, आणि आय असेल तर W असेल तर व्ह आणि आय असेल तर व्ही. ई झालं ना, आयचं ई, व्ही आणि पीचं प. व्हेल, कॅ, बघा CA झालं कॅ आणि टीची च, कॅच झालं, कॅच च असं उच्चार. मॅच, MAचं मॅ, TCH च, मॅच. समजलं. या ठिकाणी वर्ड्स दिलेले ते वाचा. चिन, चॉप, स्लिप. ठीक आहे. स्पिन आलं, हे लक्षामध्ये ठेवा. ओके. पुढे बघा, नेक्स्ट रूल आहे आय आणि ई. जसं आपण बघितलं होतं ना, ए मधात कॉन्सोनंट आणि ई असेल तर ते ए असं होतं, ए. सेम लाईक दॅट या ठिकाणी आय आहे आणि ई आहे ना, आय आहे आणि ई आहे. जर असं असेल तर काय होणार? त्या ठिकाणी आई होतं, आई, काय होतं? आई होतं. याच्या मधामध्ये कोणताही कॉन्सोनंट पाहिजे, जसं के आहे, बी घेतला आपण. ठीक आहे. बघा या ठिकाणी एक्झाम्पल बघूया. LIKE हा वर्ड आहे, एल. ठीक आहे. मग आय आहे,
ओके, आय आहे आणि ई आहे, मधात के आहे. मग काय सेंटेन्स झाला? लाईक, ऐक, आई असा होतो, आई, आई उच्चार होतो बघा. SPI, आय आहे आणि ई आहे. स्पाईक, राईड, हाईड, ठीक आहे. बाईक, हा थोडा इम्पॉर्टंट रूल आहे, जनरली हा यूज करतात. माइन, समजलं? फक्त मीन नाही म्हणायचं याला. आय आहे आणि ई आहे बघा, शेवटी ई येतं, आई, ठीक आहे. आता तुम्ही मीने म्हणसाल तर चुकलं, ते रूल तुम्ही नीट समजला नाहीये. जर फक्त मीने नाही येते, MI आणि NE, आय आणि ई दोन आहे, त्याच्या मधामध्ये तुमचा कोणताही एक कॉन्सोनंट, तर माईन, आई असा उच्चार होतो, माईन. बाईक, हाईड, राईड, ठीक आहे. चलो, आता बघा या ठिकाणी ट्रिपल कॉन्सोनंट क्लस्टर बघतोय आपण. ट्रिपल कॉन्सोनंट क्लस्टर म्हणजे काय की तीन, आतापर्यंत आपण कोणते बघितले? फॉर एक्झाम्पल SL बघितलं, SL, PL, BR, याच्यामध्ये दोन दोन कॉन्सोनंट आहेत, दोन दोन, बी आहे आणि आर आहे. पण आता ट्रिपल कॉन्सोनंट तीन येतील. फॉर एक्झाम्पल SCR, तीन आहेत, एस पण आहे, सी पण आहे, आर पण आहे. तर याला म्हणतो ट्रिपल कॉन्सोनंट क्लस्टर. मग काय झालं? SCR झाला स्क्र, ठीक आहे. SPR झाला स्प्र, ओके. अजून कोणते? स्प्ल, SPL असेल तर स्प्ल, ठीक आहे. मग पुढे, मग त्याच्या पुढे जर कॉन्सोनंट स्प्ली झालं, स्प्ले झालं, स्प्लो झालं, स्प्ल झालं आणि स्प्लॅश झालं. तर असं तीन कॉन्सोनंट ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी ट्रिपल कॉन्सोनंट क्लस्टर आपण असं म्हणतो बघा. स्ट्राईक, स्ट्रिंग, एन असेल तर अंग, अंग, स्ट्रिंग, स्प्लॅश, स्प्लिट, स्क्र, मी SCR सांगितलं, स्क्र आणि स्क्रब, ठीक आहे. स्क्रॅप. आता हे लाईक दुसऱ्या रूलमधलं आलं तुम्हाला, आय आणि ई आहे ते वेगळं आलं, आय आणि ई आहे, राईड, समजलं? तर अशा प्रकारे रीडिंग करायची आहे. त्यानंतर बघा ओ आणि ई असेल, जर ओ आणि ई आहे, जसं आपण कोणकोणते बघितले लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले ए आणि ई आहे, ठीक आहे. नंतर आय आणि ई आहे, आणि त्याच्यानंतर अजून बघा ओ आणि ई आहे. तर आता आपण ओ आणि ई बघतोय. तर ओ असा उच्चार होतो जर ओ आणि ईच्या मधामध्ये एखादा कॉन्सनंट आला. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा, जोक, बघा आता याचे हे जे ओ आहे ना, हा ओ लॉंग आहे. मी तुम्हाला लॉंग आणि शॉर्ट सांगितलं, तर शॉर्ट म्हणजे काय, त्याचा उच्चार कमी आहे, ठीक आहे. आता आपण फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं लॉंग, LONG, तर याचा उच्चार मी लॉंग नाही करणार, लॉंग असं नाही, लॉंग, लॉंग मोबाईल, लॉ, तुम्ही लॉला वाढवलंय बोलताना, लॉंग, ठीक आहे. वोक, नोज, नो, ओ वाढलंय, याला आपण लॉंग ओ म्हणतो. नोज, नोज नाही म्हणत, नोज, ठीक आहे. होज, नोट, नोटबुक म्हणतो आपण, नोटबुक, नोट, नो हे वाढलंय बघा त्याच्यामध्ये, वो हे वाढलंय बघा त्याच्यामध्ये, समजलं? तर अशा प्रकारे बघा ओ आणि ई असेल, हे लॉंग ओ आणि ई होऊन जातं. JOKE जोक, WOKE वोक, NOSE नोज, होज, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि आपण त्यानंतर शेवटी यू आणि ई, यू आणि ई, तर ओ, ठीक आहे. बघा आता यू, बघ यू उच्चार होतो बघा, उ आणि असा उच्चार होतो बघा. यू आणि ई आहे, तर या ठिकाणी बघा एक्झाम्पल, USE, यू आहे आणि एस आहे, यूज. आता या ठिकाणी ई जे आहे हे सायलेंट होत आहे, याच्यामध्ये असं काही टेन्शन नाही आहे, हे जास्त वाचायचं पण नाही आहे, कारण या ठिकाणी दोन कॉन्सोनंट आहेत, त्याचे दोन वॉवेल आहेत, त्याच्या मधामध्ये एक कॉन्सोनंट आहे बघा. जून, जुने नाही म्हणायचं, जून. ट्यून, फ्लूट, क्यूट, म्यूल. तर अशा प्रकारे तुम्हाला रीडिंग करायची आहे. फक्त आपण याच्यामध्ये काय मेन शिकलो, ठीक आहे, ट्रिपल कॉन्सोनंट क्लस्टर शिकलो, TCC, ट्रिपल कॉन्सोनंट क्लस्टर शिकलो. त्यानंतर बघा ए आणि ई शिकलो, ठीक आहे. आय आणि ई शिकलो, ओ आणि ई शिकलो, आणि यू आणि ई शिकलो, समजलं? यांचं प्रोनाऊन्सिएशन काय मी तुम्हाला सांगितलं, व्हिडिओ वापस बघा, चेक करा, ठीक आहे. वर्ड्स सारखे सारखे वाचा, तेव्हाच तुम्हाला समजेल. एक शब्द 10 वाचा त्या ठिकाणी, आणि मग तुमची अंडरस्टँडिंग जी क्लिअर होत जाते ना, ट्रस्ट मी, असा कोर्स पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही आहे. चांगल्या प्रकारे समजा, शिका, अँड देन यू विल बी एबल टू अंडरस्टँड द इंग्लिश. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्रॅक्टिस करा. उद्याच्या लेसनमध्ये आपण बघूया, नेक्स्ट रूल्स बघूया आपण, ठीक आहे. सिम्पल रूल आहे, जास्त काही नाही आहे, आणि काही जास्त रूल नाही आहेत. हे 24-25 रूल्स आहेत आय गेस, ठीक आहे. बघू याच्यापुढे 24 आहेत का, नाही आहेत, पुढे आहेत, ठीक आहे. तर बघूया आपण एक एक करून सगळे रूल्स बघूया. तुम्हाला समजायचं आहे, एक एक दिवस घ्या, 2-2 दिवस तुमच्या मागे भूतभीत लागलं नाही आहे,
टेक युअर टाईम, जितक्या इझिली शिकू शकता तितक्या इझिली शिका, and you will be able to understand English, or you will able to read English properly, you will able to write English properly. समजतंय ना? जर तुम्हाला शब्द कसे बनतायत हे समजायला लागले तर लिहिता काय येणार नाही, वाचता काय येणार नाही, इझिली वाचता लिहिता येईल. समजलं? That's how you will able to understand or learn or write English. Thank you so much. We'll see you the next day. Like, share, subscribe करून जा. Thank you.